नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजपने केले 8 सर्वे, अंतर्गत सर्वे, तरीही भाजपचा पराभव होणारच। यामुळे भाजपची चिंता आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। मित्रांनो, स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, ज्या भाजपने सत्ता स्थापनेसाठी शिवसेना फोडली व शिंदेला हाताशी धरून सत्ता मिळवली, तसेच पुन्हा राष्ट्रवादी फोडली आणि अजित पवारला आपल्या सत्तेत सहभागी करून घेतले, मात्र त्याच शिंदे गटाच्या आणि अजित पवार यामुळे आता भाजपची मोठी दुखीदुखी वाढली आहे। मित्रांनो, अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे काही नेते भाजपच्या उमेदवाराला पाडण्याच्या तयारीत दिसत आहेत। त्यामुळे अजित पवार, शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत कलह सुद्धा आता समोर येत आहेत। लोकसभेसाठी भाजपने जागा वाटपा केलेली दादागिरी आता शिंदे आणि अजित पवार गटातील काही नेत्यांना पसंत नाही। भाजपने जर त्या ठिकाणी तो उमेदवार दिला तर आम्ही त्याचा प्रचार अजिबात कुठल्याही परिस्थितीत करणार नाही, असा पवित्र आता अजित पवार गटातील आणि शिंदे गटातील नेत्यांनी घेतला आहे। भाजपने माढा लोकसभेसाठी 8 वेळा सर्वे केला असून निवडून येण्याच्या क्षमतेचे निकष लावून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली। अजित पवार आणि शिंदे गटातील नेत्यांना ही उमेदवारी मान्य नाही। शिंदे सेनेचे माढ्यातील नेते संजय कोकाटे यांनी भाजपचा प्रचार करायचा नाही असा पवित्रा घेऊन राजीनामा दिला। फलटणचे संजीव राजे निंबाळकर, अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील या विरोधात आपली भूमिका मांडली आहे। मित्रांनो, आपल्या संदर्भात काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।